Dear student, in the last lecture we have seen weather and climate. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण त्या ठिकाणी असणारे काही हवामान जे आहे तर त्या हवामानाविषयीची असणारी काही माहिती जी आहे तर ती माहिती त्या ठिकाणी पाहिली. देन वी हॅव सीन चेंजेस इन वेदर. त्याच्यानंतर असणारे काही तापमान जे आहे आपलं हवामान जे आहे तर त्या हवामानामध्ये कशा पद्धतीने बदल होतो याच्याविषयीची माहिती आपण त्या ठिकाणी पाहिली. देन वी हॅव सीन इम्पॉर्टन्स ऑफ वेदर इन लिव्हिंग वर्ल्ड. त्याच्यानंतर असणारे जे काही सजीव सृष्टीचे आहे तर त्या सजीव सृष्टीमध्ये असणारे जे काही हवामान जे आहे तर त्या हवामानाचं असणारे जे काही महत्त्व जे आहे तर ते महत्त्व आपण त्या ठिकाणी पाहिलं. नेक्स्ट मेट्रोलॉजी. त्याच्यानंतर आपल्याला पाहिजे हवामानशास्त्र. द सायन्स दॅट स्टडीज द इंटर रिलेशनशिप बिटवीन द व्हेरियस कंपोनंट्स ऑफ एअर, नॅचरल सायकल्स, जिओलॉजिकल मुव्हमेंट्स ऑफ द अर्थ अँड क्लायमेट इज कॉल्ड मेट्रोलॉजी. की हवामानशास्त्र कशाला म्हटलं जातं तर हवेतील असणारे काही विविध अशा प्रकारचे असणारे काही घटक, त्याच्यानंतर असणारे जे काही नॅचरल सायकल ज्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणतो नसतो निसर्ग चक्र, त्याच्यानंतर पृथ्वीच्या असणाऱ्या जे काही भौगोलिक अशा प्रकारच्या हालचाल, हवामान, या सर्वांच्या परस्पर संबंधाचा अभ्यास आणि विश्लेषण करणारं जे काही शास्त्र जे आहे तर ते शास्त्र म्हणजेच काय म्हणतो तर हवामानशास्त्र. काय म्हणता येईल आपल्याला मेट्रोलॉजी. द सायन्स काय म्हणता येईल द सायन्स दॅट स्टडीज the interrelationship between the various components of air, natural cycles, geological movements of the earth and climate is called मेट्रोलॉजी. पुन्हा एकदा त्या ठिकाणी ऐका की हवामानशास्त्र म्हणजे काय तर काय लिहिले आपण त्या ठिकाणी की असणारे जे काही हवा जे आहे तर त्या हवेमधले असणारे जे काही विविध अशा प्रकारचे घटक, त्याच्यानंतर काय म्हटलं आपण त्या ठिकाणी नॅचरल सायकल्स निसर्ग चक्र, त्याच्यानंतर पुढे काय म्हटलं आपण जिओलॉजिकल मुव्हमेंट्स ऑफ द अर्थ पृथ्वीच्या भूगर्भाच्या आतमध्ये चालणाऱ्या ज्या काय हालचाली आणि हवामान या सर्वांच्या परस्पर संबंधाचा अभ्यास आणि काय सांगितलं आपल्याला विश्लेषण करणारं जे काही शास्त्र जे आहे तर त्याला म्हणतो आपण त्या ठिकाणी हवामानशास्त्र. मेट्रोलॉजी इन्क्लूड्स द स्टडी ऑफ द स्टार, क्लाउड्स, रेनफॉल, थंडर, लाइटनिंग एक्सेट्रा. त्याचे काय हवामानशास्त्र जे आहे तर त्या हवामानशास्त्रामध्ये कशा कशाचा समावेश होतो तर बघा काय सांगता येईल की मेट्रोलॉजी इन्क्लूड्स कशा कशाचा समावेश होतो तर ज्याच्यामध्ये पहिलं आपल्याला सांगितलं की स्टडी ऑफ स्टार म्हणजे असणारे जे काही वादळ जे आहे तर त्या वादळांचा असणारा जो काही अभ्यास जो आहे तर तो अभ्यास त्या ठिकाणी केला जातो. याचबरोबर क्लाउड असणारे जे काही ढग जे आहेत तर ते ढग असते. दुसरं आपल्याला सांगता येईल की रेनफॉल पाऊस, त्याच्यानंतर थंडर,
त्याच्यानंतर आपल्याला सांगता येईल की लाईटनिंग हे सर्वच्या सर्व असणारे जे काही घटक जे आहेत हे असणारे काही मेट्रोलॉजी जे आहे तर त्या मेट्रोलॉजीमध्ये असणारी जी काही वादळं जी आहेत तर ती वादळं, त्याच्यानंतर ढग असेल, रेनफॉल, पर्जन्यवृष्टी असेल, थंडर असेल, ज्याला आपण त्या ठिकाणी मेघगर्जना म्हणता नसतो, आणि लाईटनिंग म्हणजे विजेचा कडकडाट, या व अशा अनेक असणारे जे काही घटक जे आहेत तर त्या घटकांचा असणारा जो काही अभ्यास जो आहे तर तो अभ्यास त्या ठिकाणी केला. डिपेंडिंग अपॉन द स्टडी ऑफ सच फॅक्टर्स वेदर फोरकास्ट आर मेड. ह्याचे काही घटक जे आहेत तर त्या घटकांचा अभ्यास करून किंवा याच्यावरून भविष्यातील असणारे जे काय हवामान जे आहे तर त्या हवामान बद्दलचा असणारा जो काय अंदाज जो आहे तर तो अंदाज काय केला तो तर त्या ठिकाणी व्यक्त केला जातो. दे आर युजफुल टू कॉमन पीपल, फार्मर, फिशरी, एव्हिटेशन सर्व्हिसेस, वॉटर ट्रान्सपोर्ट अँड व्हेरियस अदर ऑर्गनायझेशन. की हवामानाचा असणारा काय अंदाज जे आहे तर त्याचा उपयोग कोणाकोणाला होताना दिसतो तर त्या ठिकाणी कॉमन पीपल म्हणजे सर्वसामान्य अशा प्रकारची असणारी जी काही जनता असते. दुसरं आपल्याला सांगितलंय फार्मर म्हणजे शेतकरी असेल. पुढे आपल्याला सांगितलंय फिशरीज म्हणजे मासेमारीचा व्यवसाय करणारे जे काही लोक जे आहेत, मच्छीमार जे आहेत तर त्यांच्यासाठी. त्याच्यानंतर पुढे आपल्याला सांगितलं की ॲव्हिटेशन सर्व्हिसेस विमान सेवा, ठीक आहे नाही, विमानाचं उड्डाण जे आहे तर ते वातावरण त्या ठिकाणी कसं असेल, हवामान त्या ठिकाणी कसं असेल, या सर्व अंदाजावरून त्या ठिकाणी असणारे काही विमान सेवा असेल. त्याच्यानंतर आपल्याला सांगितले वॉटर ट्रान्सपोर्ट म्हणजे असणारे काही जल वाहतूक आणि विविध अशा प्रकारच्या संस्थांना याचा उपयोग जो आहे तर तो उपयोग त्या ठिकाणी होताना दिसतो. त्याच्यानंतर पहा पुढे 98 पानावर आपल्याला काय दिलेलं आहे तर त्या ठिकाणी इन्स्टिट्यूट ॲट वर्क म्हणजे कार्यसंस्थांचं का. The World Meteorological Organization was established by the United Nations Organization on 23rd March 1950. Right. संयुक्त राष्ट्रसंघ जो आहे ज्याला त्या ठिकाणी काय म्हटलं आपण युनायटेड नेशन्स, संयुक्त राष्ट्रसंघ जो आहे तर त्या संयुक्त राष्ट्रसंघातर्फे 23 मार्च 1950 रोजी जागतिक हवामानशास्त्र संघटना, त्याला काय म्हटलेले वर्ल्ड मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट ऑर्गनायझेशन, या संस्थेची असणारी काही स्थापना जी आहे तर ती स्थापना त्या ठिकाणी करण्यात आली. धिस ऑर्गनायझेशन प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन फूड सिक्युरिटी, वॉटर मॅनेजमेंट, ट्रान्सपोर्टेशन अँड कम्युनिकेशन. मग या ठिकाणी जी काही वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन जागतिक हवामानशास्त्र संघटना जी आहे तर ही काय करताना असते तर सर्वसाधारणपणे अन्न सुरक्षा असेल, जलव्यवस्थापन असेल, ट्रान्सपोर्टेशन ज्याला आपण त्या ठिकाणी दळणवळण म्हणताना असतो, यासाठी अत्यंत मोलाचं असणारे जे काही कार्य जे आहे तर ते कार्य त्या ठिकाणी करताना दिसते. त्याच्यामध्ये ब्रॅकेटमध्ये पेज नंबर 98 वर युजिंग ICT म्हटलेले काय सांगितलेले की विथ द हेल्प ऑफ द व्हेरियस सर्च इंजिन ऑन द इंटरनेट, search for the links giving information about the following institute and prepare a report based upon the information of. इंटरनेटवरील विविध अशा प्रकारचे जे काही सर्च इंजिन आहे त्या ठिकाणी अनेक आहेत. त्या ठिकाणी क्रोम आहे, ठीक आहे नाही, मोझिला फायरफॉक्स आहे, अशा प्रकारचे काही सर्च इंजिन जे आहे तर त्या सर्च इंजिनचा वापर करून खाली दिलेले जे काही संस्था ज्या आहेत तर त्या संस्थांची माहितीची नोंद असलेले जे काही विविध लिंक्स त्या ठिकाणी शोधायच्यात, माहिती त्या ठिकाणी प्राप्त करायची आणि अहवाल त्या ठिकाणी आपल्याला तयार करायचा. आता कोणकोणत्या संस्था सांगितल्या वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन, त्याला म्हटलेले WMO, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी दॅट इज IITM, नॅशनल ओशनोग्राफिक अँड ॲटमॉस्फेरिक ॲडमिनिस्ट्रेशन NOAA, या ज्या काही संस्था ज्या आहेत म्हणजे आंतरराष्ट्रीय हवामानशास्त्र संस्था, भारतीय उष्णप्रदेशीय हवामानशास्त्र संस्था आणि राष्ट्रीय समुद्री व वातावरणीय व्यवस्थापन या असणाऱ्या ज्या काही संस्था ज्या आहेत तर त्या संस्थांची माहिती जी आहे तर ती माहिती आपल्याला त्या ठिकाणी मिळवायला सांगितली येते. याच्यानंतर पुढे
आता पुढचा भाग आपल्याला पाहायचा आहे इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट. भारतीय हवामान खातं जे आहे याच्याविषयीची माहिती आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. द इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट वॉज फाउंडेड बाय द ब्रिटिश इन 1875 ॲट सिमला. की भारतीय हवामान असणारे जे काही खातं जे आहे तर त्या खात्याची असणारे जे काही स्थापना जी आहे तर ती स्थापना 1875 मध्ये ब्रिटिशांनी शिमला जे आहे तर त्या शिमला या ठिकाणी केली. इथे हिमाचल प्रदेशमध्ये आहे. इट्स हेड ऑफिस इज ॲट पुणे अँड इट्स रिजनल ऑफिसेस आर ॲट मुंबई, कोलकाता, चेन्नई, नागपूर अँड दिल्ली. या ठिकाणी जे काही असणार जे काही भारतीय हवामान खातं जे आहे तर त्या हवामान खात्याचं मुख्य अशा प्रकारचं कार्यालय जे आहे तर ते पुण्याला आहे. त्याच्यानंतर मुंबई, कोलकाता, चेन्नई, नागपूर आणि दिल्ली इथे त्याची रिजनल म्हणजे प्रादेशिक अशा प्रकारची हवामान खात्याची असणारे जे काही कार्यालय जे आहे तर ते कार्यालय त्या ठिकाणी आहे. मॅप्स आर प्रिपेअर्ड एव्हरी डे विच इंडिकेट्स द डेली प्रिडिक्शन अबाउट द वेदर. बातम्या जर तुम्ही त्या ठिकाणी न्यूज चॅनलवरच्या पास जर असाल राष्ट्रीय अशा प्रकारचे असणारे जे काही दूरदर्शन असेल ते DD नॅशनल असेल याच्या जर असणाऱ्या ज्या काही बातम्या ज्या आहेत तर त्या बातम्या जर तुम्ही त्या ठिकाणी जर पाहत असाल तर बातम्या संपल्यानंतर त्या ठिकाणी काय केलं तर हवामानाचा अंदाज त्या ठिकाणी सांगितला. म्हणजे काय केलं जातं की दर दिवशी हे जे काही कार्यालय जे आहे तर ते काय करतात हायवेची स्थिती कशी राहील हे दर्शवणारे जे काही नकाशे जे आहेत मॅप्स जे आहेत तर ते मॅप्स त्या ठिकाणी तयार करता येतात. सच मॅप्स आर प्रिपेअर्ड अँड पब्लिश ट्वाइस इन एव्हरी 24 hours. आणि 24 तासामध्ये 2 वेळा अशा प्रकारचे जे काही नकाशे जे आहेत तर ते नकाशे तयार करून ते काय केलं जातात प्रसिद्ध त्या ठिकाणी केले जातात. इन दिस इन्स्टिट्यूट रिसर्च गोज ऑन कंटिन्युअसली ऑन व्हेरियस आस्पेक्ट लाईक इन्स्ट्रुमेंट्स फॉर क्लायमेट रिडिंग्स, प्रेडिक्शन अबाउट द क्लायमेट मेड युजिंग रडार, prediction about the climate related to the seismology, predictions regarding rainfall by the satellites, air pollution etc. काय काय सांगितले की सर्वसाधारणपणे या ठिकाणी हे जे काही इंडिया मेट्रोलॉजिकल असणारे जे काही डिपार्टमेंट जे आहे तर हे काय करता नसतं हवामानासाठी लागणारे जे काही इन्स्ट्रुमेंट उपकरणं असेल किंवा असणारे जे काही रडार जे आहे तर त्या रडारच्या साह्यानं हवामानासंबंधी व्यक्त केलेले जे काही प्रेडिक्शन अंदाज जे आहे तर ते अंदाज त्याच्यानंतर पुढे आपल्याला सांगितलंय सिस्मॉलॉजी. नाव नीट लक्षात ठेवा काय आहे सिस्मॉलॉजी. शब्द नीट लक्षात ठेवा की SIESMOLOGY. म्हणजे या ठिकाणी आपल्याला असणारे जे काही भूकंप मापन जे आहे तर त्या भूकंप मापनाशी संबंधित असणारे जे काही हवामानाचे जे काही अंदाज जे आहे तर ते अंदाज असतील किंवा दुसरं आपल्याला सांगितलंय पर्जन्य संदर्भातील अंदाजासाठी उपग्रह जे आहेत तर त्या उपग्रहाच्या मदतीनं हवामानाचे अंदाज त्याच्यानंतर एअर पोल्युशन हवा प्रदूषण इत्यादी विषयावर सातत्यानं असणारे जे काही रिसर्च जे आहे संशोधन जे आहे तर ते संशोधन त्या ठिकाणी हे जे काही भारतीय हवामान खातं जे आहे तर ते त्या ठिकाणी करताना दिसतं. द इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट्स प्रोव्हाइड important information regarding weather and climate condition to the other department like aviation, shipping, agriculture, irrigation, marine oil exploration and production etc. हे जे काही भारतीय हवामान खातं जे आहे तर त्या भारतीय हवामान खात्यातर्फे तर आपल्याला पहिलं सांगितलेलं काय सांगितलेलं की सर्वसाधारणपणे हे जे काही भारतीय हवामान खातं जे आहे तर ते काय करता नसते तर डिपार्टमेंट लाईक एव्हिटेशन आपण मागे पाहिलेले विमान उड्डाण खातं त्या ठिकाणी
त्याच्यानंतर पुढे आपल्याला सांगितलेलं आहे की सर्वसाधारणपणे शिपिंग म्हणजे काय, नौकानयन खातं. शिप म्हणजे जहाज, त्यालाच आपण त्या ठिकाणी नौका त्या ठिकाणी म्हणता येतो, नौकानयन खातं. त्याच्यानंतरचं पुढचं आपल्याला सांगता येईल की सर्वसाधारणपणे या ठिकाणी असणारे जे काही ऍग्रिकल्चर, शेती असेल, इरिगेशन, पाटबंधारे खातं. त्याच्यानंतरचं पुढे सांगितलं आपल्याला की ऑइल एक्सप्लोरेशन अँड प्रोडक्शन, म्हणजे या ठिकाणी असणारे जे काही समुद्रामध्ये तेल संशोधन उत्पादन करणाऱ्या ज्या काही संस्था ज्या आहेत, तर यांना काय केलं तर भारतीय हवामान खातं जे आहे तर त्या भारतीय हवामान खात्यातर्फे हवामानाच्या अंदाजाविषयीचं भाकीत जे आहे तर ते भाकीत त्या ठिकाणी सांगितलं. प्रिडिक्शन रिगार्डिंग कॅलॅमिटीज लाईक डस्ट स्टॉर्म, सँडस्टोन, हेवी रेनफॉल, हॉट अँड कोल्ड वेव्स, सुनामी etc. are communicated to the various departments, all types of the mass communication media and all citizens. आता काही नैसर्गिक अशा प्रकारचे असणारे जे काही संकट जे आहे, उदाहरणार्थ पहिले आपल्याला सांगितले डस्ट स्टॉर्म, धूळ जे आहे तर त्या धुळीची असणारे काही वादळ असतील. त्याच्यानंतर सँड स्टॉर्म म्हणजे सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येत नसतं की वाळू जी आहे तर त्या वाळूची वादळं, उदाहरणार्थ वाळवंटासारखा जो काही प्रदेश आहे, उदाहरणार्थ राजस्थान, या ठिकाणी असणारे जे काही सँड स्टॉर्म, वाळूची असणारे जे काही वादळं असतील. त्याचबरोबर आपल्याला हेवी रेनफॉल म्हणजे त्या ठिकाणी मुसळधार अशा प्रकारचा पाऊस असेल. हॉट अँड कोल्ड वेव्स म्हणजे त्या ठिकाणी कधी कधी उष्णतेची किंवा थंडीची लाट त्या ठिकाणी येताना दिसते. त्याच्यानंतर सुनामी, अशा प्रकारची असणारे जे काही संकट जे आहेत तर त्या संकटाची पूर्वसूचना विविध खात्याबरोबरच सर्व असणारे जे काही मास कम्युनिकेशन मीडिया, प्रसार माध्यम जे आहेत तर ती प्रसार माध्यमांपर्यंत असणारे जे काही सिटीजन्स, नागरिक जे आहेत तर त्या नागरिकांपर्यंत ही जी काही नैसर्गिक संकट जे आहेत तर यांची असणारी जी काही माहिती जी आहे तर ती माहिती त्या ठिकाणी पोहोचवली जाते. फॉर दिस पर्पज India has launched several satellites equipped with high-class technology. आणि या सर्वांसाठी अत्यंत उच्च अशा प्रकारचं असणारं जे काही तंत्रज्ञान जे आहे तर त्यांनी त्या ठिकाणी असणारे जे काही उच्च तंत्रज्ञानानं सज्ज अशा प्रकारच्या अनेक असणारे जे काही सॅटेलाइट जे आहेत तर ते सॅटेलाइट उपग्रह जे आहेत तर ते उपग्रह भारतानं त्या ठिकाणी अवकाश जे आहे तर त्या अवकाशामध्ये शोधले. याच्याविषयीची माहिती आपण 9वी 10वी त्या ठिकाणी पाहणार आहोत. पुढे ऑब्झर्वेटरीज ॲट सेव्हरल लोकेशन आर डुईंग एक्सलंट वर्क इन द अनालिसिस ऑफ द इन्फॉर्मेशन रिसिव्ड फ्रॉम दिस सॅटेलाइट. आता ऑब्झर्वेटरी म्हणजे काय तर वेधशाळा, म्हणजे हे जे काही सॅटेलाइट जे आहेत, उपग्रह जे आहेत तर त्या उपग्रहांच्या मार्फत मिळालेली जी काही माहिती जी आहे तर त्या माहितीचं अनालिसिस त्या ठिकाणी केलं, म्हणजे पृथक्करण त्या ठिकाणी करून किंवा विश्लेषण करण्यासाठी भारतामध्ये अनेक ठिकाणी असणारे जे काय ऑब्झर्वेटरी, वेधशाळा जे आहेत तर त्या वेधशाळा उत्तम दर्जाचं कार्य त्या ठिकाणी करतात. अधिक माहितीसाठी आपल्याला www.imdpune.government.in ही जी काही वेबसाईट जी आहे तर त्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही त्या ठिकाणी अधिकची माहिती त्या ठिकाणी पाहू शकता. त्याच्यानंतरचं पुढचं आपल्याला पाहायचंय, काय पाहायचंय की मान्सून मॉडेल अँड क्लायमेट प्रिडिक्शन. की मान्सून मॉडेल अँड क्लायमेट प्रिडिक्शन म्हणजे मान्सून प्रारूप आणि हवामानाचा असणारा काय अंदाज जो आहे याच्याविषयीची माहिती आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. The tradition of forecasting the monsoon season in India is older than 100 years. भारतातील असणारे जे काही मान्सून जो आहे तर त्या मान्सून हंगामातील जो काही अंदाज जो आहे तर तो अंदाज वर्तवण्याची असणारी काही परंपरा जी आहे तर ती परंपरा त्या ठिकाणी 100 वर्षापेक्षा त्या ठिकाणी जुनी आहे. आफ्टर द फॅमिली ऑफ 1857 HF काय सांगितले की HF ब्लेनफोर्ड द फाउंडर ऑफ IMD हॅड मेड सच ए प्रिडिक्शन फॉर द फर्स्ट टाइम टेकिंग द स्नोफॉल इन हिमालयाज ॲज द पॅरामीटर फॉर दिस प्रिडिक्शन.
की सन 1857 मध्ये पडलेला जो काही फॅमिली म्हणजे दुष्काळ जो आहे, तर त्या दुष्काळानंतर IMDचे असणारे काही संस्थापक जे आहेत, तर H.F. ब्लेनफेल्ड यांनी 1884 मध्ये हिमालयामध्ये असणारी जी काही बर्फवृष्टी जी आहे, तर हा घटक जो आहे, तर तो घटक त्या ठिकाणी गृहीत धरून सर्वप्रथम अशा प्रकारचा अंदाज जो आहे, तर तो अंदाज त्या ठिकाणी वर्तवला. In the decade of the 1930, the then director of IMD, Sir Gilbert Walker, had underlined the relationship between the various worldwide climate factors and the Indian monsoon, and based on the available observation, the previous recording related to this relationship, he put forth the hypothesis regarding the nature of the monsoon. काय सांगितलं आहे की 1930चा असणारं जे काही दशक जे आहे, तर त्या दशकामध्ये IMDचे असणारे जे काही तत्कालीन संचालक सर गिल्बर्ट वॉकर यांनी जगभरातील विविध अशा प्रकारचे जे काही हवामानशास्त्रीय घटक व तेथील मान्सूनचा संबंध अधोरेखित करून त्याच्या उपलब्ध निरीक्षणाच्या आणि पूर्वीच्या नोंदीच्या आधारे येणारा जो काही मान्सून कसा असेल याचा असणारं जे काय हायपोथेसिस म्हणजे गृहीतक जे आहे, तर ते गृहीतक त्याने त्या ठिकाणी मांडले. विथ द इनिशिएटिव्ह ऑफ द डॉक्टर वसंतराव गोवारीकर इन द डिकेड ऑफ द 1990, ए मान्सून मॉडेल बेस्ड अपॉन 16 वर्ल्ड वाईड क्लायमेट पॅरामीटर वॉज डेव्हलप्ड. त्याच्यानंतर 1990च्या दशकातील डॉक्टर वसंत गोवारीकर हे इंडियन सायंटिस्ट आहेत, जिवंत आहेत, तर यांच्या पुढाकारानं जगभरातील हवामानाशी संबंधित 16 घटकावर आधारित मान्सूनचं असणारं ते काही प्रारूप जे आहे, तर ते प्रारूप त्या ठिकाणी बनवण्यात आले. आणि धिस मॉडेल वॉज यूज फ्रॉम 1990 टू 2002. या ठिकाणी डॉक्टर वसंत गोवारीकरांनी तयार केलेले जे काही मॉडेल जे आहे, तर ते मॉडेल 1990 ते 2002 पर्यंत हेच प्रारूप त्या ठिकाणी वापरलं जातं. एवढाच असणारा तो काही भाग जो आहे, तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.